आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आज दिवाळी निमित्त झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी 8 अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। त्याकरिता व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आता बळीराजाची दिवाळी गोड होणार असून आता पहिल्या टप्प्यामधील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 577 कोटी रुपये मिळालेले असून आता दिवाळीपूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील वितरण सुरू होणार असल्याची माहिती समोर। सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांविषयी शासन संवेदनशील असून येणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावा अशी माहिती पालकमंत्री देसाई यांच्याकडून देण्यात आली। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नुकसान भरपाईची मदत वाटप सुरू झालेली असून आतापर्यंत 9,10,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 673 कोटी रुपये जमा झाले। राज्यामध्ये तब्बल हमी भावाच्या 1000 रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू। सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करा। शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांची पपन मंत्र्याकडे मागणी। आजपासून मराठवाड्यात नुकसान भरपाईचे पहिल्या टप्प्यातील वाटप सुरू। लातूर जिल्ह्यामध्ये 156 कोटी 68 लाख रुपयांचे पहिल्या टप्प्यामध्ये वितरण करण्यात आले। तुमच्या जिल्ह्याच्या माहितीकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला असून आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या 1,500 रुपयांची प्रतीक्षा। ऊसाला प्रति टन 3,750 रुपयांचा दर द्या, अन्यथा राज्यभरात आंदोलन उभारणार। स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा। राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेत निवड करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून देण्यात आली। दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची मदत जमा करण्याचे सरकारचे आश्वासन, मात्र संभाजीनगर जिल्ह्याची मदत अजून प्रलंबित। संभाजीनगरच्या नुकसान भरपाईसाठी 561 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे, मात्र या प्रस्तावाचा अद्याप अध्यादेश जारी झालेला नाही। राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून फळ उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड। आंबा काजू नुकसान भरपाई पोटी 90 कोटी रुपयाचा पीक विमा आजपासून वितरण सुरू। मान्सून संपूर्ण देशातून परतलेला असून मात्र राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। राज्य सरकारचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कापूस खरेदी केंद्र उघडले, पण आता नोंदणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू। दिवाळीपूर्वी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 3 अध्यादेशातून मराठवाड्याला 2,836 कोटी रुपयांचा मोठा दिलासा, मात्र संभाजीनगरची मदत अजून देखील प्रलंबित। राज्यामधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीचे पैसे थेट खात्यात मिळणार। 31,000 कोटीच्या पॅकेजबाबत अजित पवार यांची शेतकऱ्यांना ग्वाही। सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी होत असणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकार करणार मार्गदर्शन, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती। आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक। पीक विमा, नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीएम किसान आणि नमो किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक। सांगलीतील फळबागायती शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा। सांगलीतील 344 शेतकऱ्यांना फळ पीक विमा मिळाला। दिवाळीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला। आता शेतकऱ्यांना 480 कोटी रुपये वाटप करण्यास सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली असून आता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 480 कोटी रुपयाचा निधी जमा करण्यात येणार आहे। मागील 1 वर्षापासून सोन्याच्या दरात सातत्याने मोठी वाढ। धनत्रयोदशी आधी सोने प्रति तोळा 1,28,000वर। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील मदतीचे वाटप आजपासून सुरू।
4,11,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी. लवकरात लवकर शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आणि फार्मर आयडी काढून घेण्याचे सरकारकडून आवाहन. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप सुरू. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 20,59,000 शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं असून आतापर्यंत 14 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यात आला. अतिवृष्टीच्या मदतीसाठी सरकारने जाहीर केलेलं 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज म्हणजे जुन्या बाटलीतील नवीन दारू. हे पॅकेज नव्हे तर शेतकऱ्यांची मोठी फसवणूक. विरोधकांची सरकारवरती टीका. लातूर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा. लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील 202 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 245 कोटी रुपयांचा निधी वितरित. दिवाळी निमित्त झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय. सप्टेंबरमधील शेतपिकांच्या नुकसानीसाठी 1,356 कोटी रुपयांचे होणार वितरण. आज मंत्रिमंडळामध्ये शासन निर्णय जारी करण्यात आला. मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये आता सरकारकडून मोठा बदल करण्यात आलेला असून आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनांची कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला. आता पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना देखील भरपाई मिळण्याचा राज्य सरकारकडून मार्ग मोकळा. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणापूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पीएम किसान सन्मान निधी योजनेत होणार मोठा बदल. आता 31 लाख शेतकरी बाद होण्याची शक्यता. आता एका कुटुंबात आता एकालाच मिळणार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वीच मदत. शेतकऱ्यांना दिवाळीला आधार मिळावा याकरिता 21वा हप्ता जमा करण्याकरिता केंद्र सरकारच्या हालचाली सुरू. यावर्षी सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून आता सोन्याच्या दरात लवकर मोठी घसरण होण्याचा जाणकारांचा अंदाज. विदर्भातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा. पश्चिम विदर्भातील 3 जिल्ह्यांना 323.92 कोटी रुपयांची मदत मंजूर. आजपासून पहिल्या टप्प्याचे वितरण होणार सुरू. आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यास काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरण होण्यास वेळ लागण्याची शक्यता. मंत्री बावनकुळे यांची माहिती. यंदा राज्यामध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस राहिल्यामुळे रब्बी पेरा 65 लाख हेक्टर पर्यंत राहण्याचा अंदाज. गेल्या वर्षी रब्बी हंगामापेक्षा यंदाचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून देण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी निरुत्साहात. नाफेडच्या स्वस्त विक्रीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती. ई-केवायसी करत असताना येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या. दररोज 5 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असल्याची माहिती आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी. दिवाळीपूर्वी आता फळ पीक विम्याची भरपाई मिळण्याची शक्यता. फडणवीस सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज अपुरं. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर अधिकची मदत वितरित करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडून करण्यात आली. आजपासून आता नांदेड, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचा पहिला टप्पा वितरित करण्यास होणार सुरुवात.